नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रम हॅलो डॉक्टर मध्ये। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा शुभारंभ करूया एका संस्कृत श्लोकाने। श्लोक हा जो श्लोक आहे तो वसिष्ठ ऋषींनी प्रभू श्री रामचंद्रांना सांगितलेला श्लोक असा आहे, ज्ञानवान एव सुखवान, ज्ञानवान एव सुखवान, ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव जायते, तस्मात ज्ञानमयो भव, तस्मात ज्ञानमयो भव। म्हणजे मित्रांनो, ज्ञानानेच मनुष्य सुखी होतो, ज्ञानानेच मनुष्य बलवान होतो आणि ज्ञानामुळेच जिंकतो। त्यामुळे तू ज्ञानी हो। बरोबर मित्रांनो, आपल्याला ज्ञानी व्हायचं आहे, शहाणं व्हायचं आहे, हुशार व्हायचं आहे। आणि शहाणं, हुशार आणि ज्ञानी माणसांना आपल्या शरीरात काय बदल चालू आहेत, आजूबाजूला परिसरात काय बदल चालू आहे ते लगेच लक्षात येतो। ते जागरूक असतात, सतर्क असतात। आणि आपण सध्या वर्तमानपत्रात वाचतोच की आजूबाजूच्या परिसरात काय घटना घडतायत, मग त्या आरोग्यविषयक असू दे किंवा इतर। तर आज जो विषय आपण चर्चा करणार आहोत त्याविषयी मनामध्ये काही शंका असतील त्याविषयी आपण समाधान करून घेणार आहोत। तर आजचा आपण विषय जाणून घ्या। आजचा आपला विषय आहे GBS, त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार। बरोबर, गिलेन-बारे सिंड्रोम, त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत तज्ञ असे न्यूरोलॉजिस्ट आहेत। तर स्वागत करूया डॉक्टर गोपाल घोलप यांचं। नमस्कार सर। नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। मित्रांनो, सरांचा परिचय तुमच्याशी करून देतो। डॉक्टर गोपाल अरुण घोलप, आपण तज्ञ न्यूरोलॉजिस्ट आहात, मेंदू विकार तज्ञ आहात, पक्षाघात तज्ञ आहात। तसेच आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे आपली सेवा देतात आणि जळगाव येथेच खाजगी रुग्णालयात आपली वैद्यकीय सेवा देखील देतात। शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर सरांनी आपलं MBBS सुप्रसिद्ध असं जे नायर रुग्णालय आहे म्हणजेच टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय येथून केलं, ही पदवी मिळवली। पुढे सरांनी PG एंट्रन्स एक्झाम म्हणजे पदव्युत्तर जी चाचणी परीक्षा असते, प्रवेश परीक्षा, त्याच्यामध्ये सर महाराष्ट्रात सरांनी प्रथम क्रमांक मिळवला आणि सर जे समूह रुग्णालय येथून म्हणजेच ग्रँट मेडिकल कॉलेज येथून सरांनी MD केलं आणि MD मेडिसिन म्हणजे औषध वैद्यकशास्त्र या विषयात केलं। पुढे MD केल्यावर सरांनी काही काळ तिथेच सहाय्यक जे प्राध्यापक म्हणून आपली वैद्यकीय सेवा दिली आणि पुढे सरांनी DNB ही पदवी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय आणि संशोधन संस्था इथून प्राप्त केली। आणि उल्लेखनीय गोष्ट म्हणजे अशी, DNB ची परीक्षा सरांनी दिली तेव्हा देशामध्ये ते प्रथम आले, त्यांनी सुवर्ण पदक जिंकलं। तर अभिनंदन आहे सर, तुमचं कौतुक आहे। आणि पुढे सरांनी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात संशोधन संस्थेतून अजून एक पदवी मिळवली, ती म्हणजे फेलोशिप इन इंटरव्हेन्शनल न्यूरो रेडिओलॉजी, ही पदवी देखील मिळवली। असे तज्ञ डॉक्टर आज आपल्या भेटीला आलेले आहेत, आजच्या महत्त्वपूर्ण अशा विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया। घोलप सर, पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि आजचा आपला विषय आहे GB सिंड्रोम। तर हा GB सिंड्रोम म्हणजे नक्की काय, त्याविषयी कृपया आम्हाला सांगा। नमस्कार आपल्या प्रेक्षकांना। नक्कीच डॉक्टर निखिल, GB सिंड्रोम किंवा गुलेन-बार सिंड्रोम किंवा गियाबारी सिंड्रोम हा जो आजार आहे हा सगळ्यांसाठीच आता चर्चेचा विषय बनला आहे। लास्ट 1 महिन्यापासून आपण बघू शकतो की वृत्तपत्रामध्ये आपण सध्या वाचतोय की पुण्यामध्ये काही स्पेसिफिक एरियाजमध्ये किंवा काही भागांमध्ये GBS नावाच्या आजाराचा संसर्ग वाढला आहे। नक्कीच हा जरी दुर्मिळ किंवा गुंतागुंतीचा मेंदूचा आजार असला तरी हा न्यूरोलॉजी किंवा जे मेंदू विकार तज्ञ आहेत यांच्यासाठी काही वेगळा आजार नाही आहे। जसं की आपण आधी बघितलं की जेव्हा कोविड किंवा कोरोना हा आपल्या देशासाठी फार मोठी
संकट घेऊन आलेला होता. हा पूर्णपणे वेगळा आजार होता. पण GBS हा नक्कीच हा असा काही वेगळा आजार नाही आहे. आपण न्यूरोलॉजिस्ट किंवा मेंदूविकार तज्ज्ञ हा आजार रेग्युलरली त्यांच्या OPDमध्ये बघत असतात, त्याची ट्रीटमेंट करत असतात आणि हा आपण जर वेळेवर त्याची ट्रीटमेंट घेतली तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. हे या माध्यमातून मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. फारच छान मित्रांनो, हे वाक्य अधोरेखित करायचं आहे. जर आपण योग्य वेळी योग्य उपचार आहेत ते घेतला तर हा GB सिंड्रोम जो आहे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि समाजात ह्याविषयी चर्चा का झाली ते पण आम्हाला सांगा आणि साधारण प्रमाण किती आहे ते देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच डॉक्टर निखिल, आपण प्रमाण सांगण्याआधी आपल्याला आपली प्रतिकार क्षमता किंवा इम्युन सिस्टीम कशी वर्क करते, हा GBS कशामुळे होतो, याची लक्षणं काय असतात, तर तो कशामुळे होतो हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल. तर आपली जी इम्युन सिस्टीम आहे किंवा कशी वर्क करते हे समजणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा कोणत्याही आपल्या शरीरामध्ये व्हायरस किंवा बॅक्टेरिया किंवा विषाणू घुसतो तेव्हा आपली जी इम्युनिटी आहे ती इम्युनिटी सुरुवातीला ॲक्ट करत असते आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये काही तासानंतर म्हणा किंवा दिवसानंतर ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी नावाचा भाग आपल्याला काम करत असतो. तर या इम्युनिटीमध्ये जसं की जो बॅक्टेरिया आहे त्याला मारण्यासाठी ही इम्युनिटी काम करत असते. तर ॲडॅप्टिव्ह इम्युनिटीमध्ये आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होत असतात. त्याचबरोबर जी मेंदूविकार किंवा मेंदूच्या नसांची जी रचना आहे आपण बघू शकतो की ही 3 भागामध्ये डिवाइड केली. आपण या फितीमध्ये बघू शकतो की पहिला भाग आहे याला सेल बॉडी म्हणतो आपण, दुसऱ्या भागाला ॲक्झॉन्स म्हणतो आणि तिसऱ्या भागाला या डेंड्रॉइड्स म्हणतो. तर या GBSमध्ये आपली जी प्रतिकार क्षमता आहे ही आपल्याच पेशी यांना हानी करत असते. की ही हानी का करत असते की याच्यामध्ये आपली जी इम्युन सिस्टीम किंवा प्रतिकार क्षमता आहे, एखादा व्हायरस किंवा जंतू असेल किंवा बॅक्टेरिया असेल यांच्या रचनेमध्ये, त्यांच्या प्रोटीन कोडिंगमध्ये आणि आपल्या मेंदूच्या नसा किंवा मज्जारज्जूच्या रसा याच्यामध्ये फरक करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला व्हायरससोबतच आपल्या नसांवर पण परिणाम होऊन त्याला लोळेपणा येऊ शकतो. आपल्या अंगाला लोळेपणा, हातापायांना लोळेपणा येणं, हातापायांना मुंग्या येणं, अशी वेगवेगळी आपल्याला त्याची लक्षणं दिसू शकतात. जसं तुम्ही विचारलं की याचा किती परिणाम, जगभरात प्रमाण किती याचं, तर आपण जगभरात म्हटलं तर दरवर्षी याचे 1 लाखापर्यंत रुग्ण आपल्याला आढळू शकतात. आणि त्याचबरोबर आपण जर म्हटलं तर लाखामध्ये किती, तर दर लाखामध्ये याच्या एका रुग्णाचं निदान आपण पूर्ण जगामध्ये GB सिंड्रोम या गुलेनबार सिंड्रोमचं करू शकतो. फारच छान. म्हणजे सरांनी सहज सोप्या भाषेत आपल्याला सांगितलेलं आहे की जसं आपण चित्रपटात बघतो की नायकाचे डबल रोल असतात, तर आपल्या पेशी ओळखू नाही शकत की आपला मित्र कोण आहे आणि शत्रू कोण आहे आणि त्याच्यामुळे घात होतो. आणि डॉक्टर साहेब आम्हाला हे पण सांगा की प्रसार कसा होतो, संसर्ग कसा होतो, त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. आता आपण बघितलं असेल की जी पुण्यामध्ये ज्या केसेस झाल्या, काही स्पेसिफिक एरियाजमध्ये झाल्या, त्याच्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांनी प्रूव्ह केलं की ते कॉन्टॅमिनेटेड वॉटरने झालेलं आहे. तर हे एक वन ऑफ द रिझन आहे की एखादा बॅक्टेरिया जो पाण्याच्या संसर्गाने शरीरामध्ये जाऊन आपल्या नसांवर ॲक्ट करत असतो, हे एक कॉमन रिझन आहे. त्याचसोबत काही व्हायरसेस असतात, जसं की कोविड काळामध्ये पण GB सिंड्रोमचं प्रमाण हे वाढलेलं होतं. त्याचबरोबर काही वॅक्सिन्स, इवन कोविडच्या काही वॅक्सिन्समुळे पण याचा दुष्परिणाम आम्ही न्यूरोलॉजिस्ट किंवा मेंदूविकार तज्ज्ञांनी बघितलेला आहे. किंवा कधी शरीरावर काही सर्जरी झाली, काही मोठा ट्रॉमा झाला, याच्यानेही आपल्या इम्युन सिस्टीम किंवा प्रतिकार क्षमतेमध्ये असे बदल होतात की ते आपल्या नसांवरच ॲक्ट करतात. आणि जसं की सरांनी पण सांगितलं की त्याचा डबल रोल जो म्हणतो आपण की इम्युन सिस्टीम आपली ही आपल्या पेशींनाही ओळखू शकत नाही आणि व्हायरसलाही ओळखू शकत नाही. अशा प्रकारे त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसून येऊ शकतो. आणि मग डॉक्टर साहेब आम्हाला हे पण सांगा, सहज सोप्या भाषेत सर तुम्ही सांगताय, तर मग कसं ओळखता येईल, कशी लक्षणं कशी ओळखायची? नक्कीच डॉक्टर निखिल, की जी लक्षणं आहे, जी मोस्ट कॉमन किंवा साधारणपणे जी लक्षणं आहेत की रुग्णांना हातापायाला मुंग्या येतात, सुरुवातीला मुंग्या येतील किंवा कोणाकोणाला हातपाय लुळे पडू शकतात. त्याचबरोबर कोणाकोणाला चेहऱ्याची जी मुवमेंट आहे की डोळे बंद न होणं किंवा डोळे तिरळे होणं, हे पण त्याच्यामध्ये एक
लक्षण असू शकतं. त्याचबरोबर काही जे GBSचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये कोणाकोणाला आपला तोल जाणं असा पण प्रकार होऊ शकतो आणि GBSची जी तीव्रता आहे त्याच्यानुसार पण काही लक्षणे असतात, जसं की श्वसनाला प्रॉब्लेम होणं, त्याचबरोबर आपल्या रक्तदाबामध्ये किंवा हृदयाच्या ठोक्यांमध्ये त्याचा खाली वाढणे किंवा कमी होणे हे आपल्या GBSच्या तीव्रतेच्या लक्षणांमध्ये आपण समजू शकतो आणि त्याचा परिणाम हा जो तीव्रता आहे आजाराची ती वाढवण्यामध्ये परिणाम करते. फारच छान सर. आता बोलता बोलता तुम्ही GBSच्या प्रकारांविषयी बोललात, तर GBSचा प्रकार काही आहेत का आणि त्याच्याविषयी थोडं आम्हाला सविस्तर कृपया सांगा. नक्कीच मी सांगू शकतो की GBSचे जे प्रकार आहेत की जे आपल्या लक्षणांवर आपण बऱ्याच वेळेस त्याचं फरक करू शकतो की काही जे GBSचे प्रकार आहेत की ते फक्त आपल्या हातापायांना मुंग्या येणे, फक्त हातापायांना मुंग्या येतात, तर तो एक प्रकार असतो. कधी कधी हातापायांना मुंग्या आल्यासोबत हातापायाला लोळेपणा येणं हे पण एक प्रकार बघू शकतो. त्याचबरोबर आपण या फितीमध्ये बघू शकतो की तिसरा जो प्रकार आहे फक्त दोघं पायांना लोळेपणा येतो. त्याचबरोबर फारच कमी प्रमाणामध्ये काही काहीमध्ये फक्त चेहऱ्याची मुवमेंट न होणं, गिळायला प्रॉब्लेम होणं आणि फक्त हातामध्ये प्रॉब्लेम होणं. त्याचबरोबर फारच कमी प्रमाणामध्ये फक्त चेहऱ्याच्या जे हावभाव आहेत त्याच्यामध्ये परिणाम होणं आणि कधी कधी असतं की ज्याच्यामुळे आपण जसं बघितलं की लक्षणांमध्ये पण मी सांगितलं तुम्हाला की कोणाकोणाला आपला तोल जाणं आणि डोळ्याला तिरळेपणा येणं हे पण GBSचे वेगवेगळे प्रकार आढळू शकतात. जो क्लासिकल टाईप किंवा जो आपण भारतामध्ये कॉमन टाईप जो बघतो तो सेन्सरी मोटॉर, म्हणजे ज्याच्यामध्ये हातापायाला लोळेपणासोबतच हातापायाला मुंग्या येणं हा सगळ्यात कॉमन टाईप आहे. फारच छान. एकदम सोपं करून सर तुम्ही आम्हाला सांगताय आणि आम्हाला दाखवायला स्लाइड्स पण आणल्या आहेत. मित्रांनो, महत्त्वपूर्ण स्लाइड्स आहेत, तर आपण त्याचे फोटो पण घेऊ शकता. आणि समाजामध्ये कोणाला याचा प्रादुर्भाव होऊ शकतो किंवा शक्यता आहे त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. बघा, GBS असं जो आजार आहे तो काही आपण सांगू शकतो की तो पुरुषांनाही होतो, फिमेल्सला किंवा महिलांनाही होऊ शकतो, तो लहान बाळांपासून तो वयोवृद्धांना पण होऊ शकतो. पण त्याचा जो प्रादुर्भाव आहे हा कॉमनली किंवा साधारणतः 30 ते 50 मधल्या रुग्णांना जास्त प्रमाणात आपण बघू शकतो आणि त्याचे जे तीव्रतेचे जे सिम्पटम्स आहेत ते पण आपण वेगवेगळ्या वयाच्या जी वयाची डिफरन्स आहेत त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या वयामध्ये आपल्याला त्याची तीव्रता वेगवेगळी दिसू शकते. आणि जर समजा जसं तुम्ही म्हटलं तर लहान मुलांना किती धोका आहे किंवा आईबाबांनी काय काळजी घेतली पाहिजे, कृपया त्याविषयी देखील आम्हाला सांगा. नक्कीच डॉक्टर निखिल, मी जसं सांगितलं की हा कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो हा आजार. पण आता लहान मुलांमध्ये म्हटलं तर बऱ्याच वेळेस लहान मुलं आपल्याला कंप्लेंट सांगू शकत नाही किंवा आपण त्याच्यामध्ये कसं लक्ष द्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेस आपल्याला डॉक्टरांना किंवा न्यूरोलॉजिस्टला अशी हिस्ट्री मिळते की आई वडील सांगतात की हा स्कूलमध्ये गेला, शाळेमध्ये गेला आणि तो पडला आणि घरी आल्यानंतर तो एकदम त्याला थकवा येत होता, त्याचे हातपाय तो चालवत नाही आहे किंवा तो पडून गेला किंवा हातामधून त्याच्या वस्तू पडतायत, त्याला गिळायला प्रॉब्लेम होतोय. म्हणजे हे लहान मुलांमध्ये कारण की ते सांगू शकत नाही त्याच्यामुळे हे सिम्पटम्स पण आपण त्याच्यावर पूर्णपणे विचार करून आजाराचं निदान करणं फार महत्त्वाचं आहे. आणि जशी जी काळजी आहे, आपण जसं म्हटलं की काळजी कशी घ्यायला पाहिजेत की त्याच्यामध्ये मेन जे आपण बघू शकतो पुण्यामध्ये जे कारण आहे आपण कॉन्टॅमिनेटेड वॉटर, तर नक्कीच की आपण बॉइल्ड वॉटर घेणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जे काय बाहेर खाणं टाळलं पाहिजेत. त्याचबरोबर जे फ्रूट्स फळं आपण जे घेतो किंवा जे पण काही बाहेरून आपण आणतोय त्याला स्वच्छ करून घेणं आणि स्वतःला पण स्वच्छ ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आपण GBS टाळण्यासाठी हे महत्त्वाचं ठरू शकतं. फारच छान. डॉक्टर घोलप यांनी समर्पक शब्दात सांगितलंय स्वच्छता गरजेची आहे आणि उकळून थंड केलेलं किंवा उकळलेलं थोडंसं कोमट असं पाणी प्यायला हवं. आणि मग सर निदान कसं करायचं या GB सिंड्रोमचं? निदानाचं जर म्हटलं तर आपण सगळ्यात महत्त्वाचं बघितलं की त्याची लक्षणं काय आहेत. लक्षणं फार महत्त्वाची आहेत आपल्या आजारामध्ये. तर लक्षणं समजणं फार महत्त्वाची की हातापायाला मुंग्या येणं, लोळेपणा येणं किंवा काही जी लक्षणं आहेत ती तासाभरात होऊ शकतात किंवा दिवसामध्ये होऊ शकतात किंवा कधी कधी आठवड्यांमध्ये पण होऊ शकतात. आणि त्याच्यासोबत लक्षणांसोबतच त्याच्या
सोबतच आपण काही टेस्ट असतात की जशी नसांची टेस्ट म्हणा किंवा आपण पाठीच्या पाणी जे म्हणतो आपण CSF स्टडी, लंबार पंक्चर, ह्या सगळ्या स्टडींचा क्लिनिकल स्टडी किंवा लक्षणं, नंतर नसांची टेस्ट आणि पाठीच्या पाण्याचा तपास यांना सगळं आपण विचारात घेऊन त्या आजाराचं निदान करत असतो आणि त्याच्यानुसार मग आजाराची जी तीव्रता आहे ती ठरवून त्याची ट्रीटमेंट करत असतो. सर, आता तुम्ही ट्रीटमेंटचा विषय काढला तर साधारणपणे काय उपाययोजना केल्या जातात ही GB सिंड्रोम या आजारावर? आपण ट्रीटमेंटमध्ये जर बघितलं तर आपण ह्या फितीमध्ये आपण बघू शकतो की जर आता मी तुम्हाला जसं सांगितलं की क्लिनिकल क्रायटेरिया यूज करतो आपण की हातापायाला मुंग्या आहेत, लोळेपणा आहे, त्याचबरोबर कोणाला चेहऱ्याला विकनेस आहे, तिरळेपणा आहे, हे क्लिनिकल सिम्पटम झाले किंवा आपली लक्षणं झाली. त्याचसोबत आपण सोबतीला त्याला नर्व टेस्ट म्हणतो, CSF स्टडी म्हणतो. आपण फितीमध्ये बघू शकता की ह्या तिघ गोष्टींचा स्टडी करून पेशंटला त्याचा परिणाम किती आहेत की समजा त्याला गिळायला प्रॉब्लेम आहे का, श्वसनाला प्रॉब्लेम आहे का, या चित्रात तुम्ही बघू शकता की जी फंक्शनल व्हायटल कपॅसिटी आहे की जसं आपण म्हणू शकतो की आपण एका लांब श्वासामध्ये आपण 1, 2, 3 किती मोजू शकतो. नॉर्मली आपल्या नॉर्मल शरीरामध्ये आपण 20 नंबरपेक्षा जास्त मोजू शकतो. तर GBS या आजारामध्ये जेव्हा श्वसनाला प्रॉब्लेम होणार किंवा आपलं डायफ्रॅमॅटिक पॉल्सी होणार, त्याच्यामध्ये बऱ्याच रुग्णांना जो नंबर आहे तो जास्त मोजू शकत नाही, त्याला आम्ही सिंगल ब्रेथ काउंट म्हणतो. त्याच्यानुसार सिव्हिअरिटी ठरवून त्याची ट्रीटमेंट आपण ठरवत असतो. जर कोणाला जी विकनेस आहे किंवा कमजोर लुळापणा आहे हा जर फार हळुवारपणे होत असेल किंवा आठवड्यांमध्ये पण तो स्लोली किंवा स्टेबल असेल, त्यांना बऱ्याच वेळेस ट्रीटमेंट लागूही शकत नाही आणि बऱ्याच वेळेस काही लोकांना तासाभरामध्ये किंवा दिवसामध्ये लक्षणे ही तीव्रपणे वाढू शकतात. तर अशा रुग्णांना आपण आपल्याकडे 2 प्रकारच्या ट्रीटमेंट अवेलेबल असतात. एक तर IV ज्याला आपण IV इम्युनोग्लोब्युलिन्स म्हणतो, त्याचबरोबर प्लाझ्माफेरेसिस. तर आपण हे म्हणू शकतो की ह्या दोघं ज्या ट्रीटमेंट आहे किंवा दोघं जी उपचार पद्धती ही ज्याचा बेनिफिट आहे किंवा फायदा आहे तो जवळपास सारखाच असतो. आणि GB सिंड्रोमवर उपाययोजना जी आहे ती म्हणजे प्रत्येक रुग्णाला उपाययोजना करणं गरजेचं असतं की काही थांबता पण येतं, असं काही आहे का? नक्कीच. आपण बघा कधी ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळेस रुग्णांना कळत नाही की काय आजार झालेला आहे किंवा काय प्रॉब्लेम होतोय किंवा ज्याची लक्षणांची तीव्रता फार हळू असते की काही रुग्णांना 2-3 हप्त्यापर्यंत रुग्णांना मुंग्या येतात, रुग्ण चालू शकतो किंवा त्याला तो फक्त चेहऱ्याला त्याचा लोळेपणा आलेला असतो. अशा रुग्णांमध्ये बऱ्याच वेळेस आजार स्टेबल होऊन किंवा एका लेवलपर्यंत पोहोचून 4 हप्त्यानंतर बऱ्याच रुग्णांची हळूहळू स्टेबल झाल्यानंतर हळूहळू इम्प्रूव्हमेंट पण आपल्याला दिसू शकते. तर अशा रुग्णांमध्ये 10% रुग्णांमध्ये आपल्याला काही प्रमाणात ट्रीटमेंटची गरज पण भासू शकत नाही. फारच छान. डॉक्टर घोलप आपल्याला सहज सोप्या भाषेमध्ये GB सिंड्रोम या आजाराविषयी माहिती देत आहेत. मित्रांनो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टरमध्ये आणि आज चर्चा सुरू आहे GB सिंड्रोम या आजाराविषयी. तर डॉक्टर घोलप आपल्याला मार्गदर्शन करतायत, तज्ज्ञ न्यूरोलॉजिस्ट आहेत. यावेळी आपल्याशी फोनद्वारे संपर्क केलेला आहे आपल्या प्रेक्षकांनी. मंगेश यांचं नाव आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार मंगेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. डॉक्टर, मी मंगेश गावडे बोलतोय, नवी मुंबईवरून. हां, स्वागत आहे. माझ्या डोक्याच्या उजव्या बाजूला एक वेन्स दुखते, खांद्यापासून डोक्यापर्यंत, आणि कधी कधी हातापायात मुंग्या येतात. तर पूर्वी येत होत्या आणि मग मी औषध खाल्लं, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या वगैरे त्या थांबल्या होत्या. कधी कधी चालूच असतं ते. पण डोक्याची वेन्स आता बरी आहे, पण मध्यंतरी दुखत होती. तर ही दुखायची मध्ये असंच युट्यूबवरचं काहीतरी बघून जिभेचं हलवायचं राऊंड आणि अँटी क्लॉकवाईज, त्याच्यानंतर हे दुखायला लागलं होतं. आता आराम केलाय तर आराम पडलाय मला. बरं, नक्कीच मंगेशजी, जर तुम्हाला हे जे लक्षणं आहेत जर ते 4 हप्त्यांपासून जर जास्त असेल तर नक्कीच तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे. हा तुम्हाला पॉसिबली रॅडिक्युलोपॅथीचा प्रॉब्लेम असू शकतो, नसांचा प्रॉब्लेम असू शकतो.
पण हा 4 हप्त्यांपासून जर जास्त असेल तर तो नक्कीच GB सिंड्रोम नसेल. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि जवळच्या न्यूरोलॉजिस्टला तुम्ही जाऊन भेटू शकता आणि त्याच्याबद्दल सल्ला घेऊ शकता. फारच छान. धन्यवाद मंगेश दादा आपल्या प्रश्नासाठी. धन्यवाद डॉक्टर, छान मार्गदर्शन केलं. पुढला प्रश्न डॉक्टर साहेब, मागच्या उत्तरामध्ये तुम्ही 2 शब्द वापरले, इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिनची थेरपी आणि प्लाझ्मा फेरेसिस, हे 2 शब्द वापरले. तर कृपया त्याविषयी सविस्तर आम्हाला सांगा, काय असतं, कसं असतं? नक्की. तर GB सिंड्रोममध्ये किंवा गुलेनबार सिंड्रोममध्ये आपण बघितलं की जर लक्षणांची तीव्रता ही तासांमध्ये किंवा दिवसांमध्ये किंवा 1-2 हप्त्यातच असेल तर त्याला ही ट्रीटमेंट आपण ऑफर करत असतो की IV इम्युनोग्लोब्युलिन आणि प्लाझ्मा फेरेसिस या दोघं ट्रीटमेंट जे आहेत त्यांचा जो फरक आहे ट्रीटमेंटचा किंवा उपचार पद्धती ह्या जवळपास त्यांचा फरक दोघांमध्ये सारखाच दिसून येतो. बऱ्याच स्टडीजमध्ये हे प्रूव्ह झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्या भारतासारख्या देशामध्ये जेथे फायनान्शियल गोष्टींना, कारण की आपले फायनान्शियली आपल्याला फार विचार करायला लागतो पेशंटच्या बाबतीमध्ये, कारण की IV इम्युनोग्लोब्युलिन ही ट्रीटमेंट थोडी खर्चिक असते. पण त्याचबरोबर मी हे सांगू शकतो की आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये ही पूर्णपणे मोफत पण अवेलेबल आहे आणि प्लाझ्मा फेरेसिस पण आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये पूर्णपणे अवेलेबल आहे. जसं की डिस्कशनचं म्हटलं तर IV ही ट्रीटमेंट आपण 5 दिवसांमध्ये आपण डिवाइड करून वजनाच्या हिशोबाने देत असतो. त्याची अंदाजे कॉस्ट ही 2 लाखापासून ते 3 लाखापर्यंत असू शकते. आणि जी प्लाझ्मा फेरेसिस आहे ही जसं आपण किडनीच्या पेशंट्समध्ये डायलिसिस करतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपलं रक्त शुद्ध करून किंवा आपण म्हणू शकतो की जी अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये तयार झालेली आहे किंवा इन्फ्लेमेटरी मार्कर्स जे तयार झालेले आहेत त्यांना पूर्णपणे आपल्या अँटीबॉडीजला बाहेर काढून त्याला प्लाझ्मा देऊन ते आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे सोडली जाते आणि ती जी ट्रीटमेंट आहे प्लाझ्मा फेरेसिसची ती एका दिवसाआड आपण करू शकतो आणि त्याचा खर्च हा IV इम्युनोग्लोब्युलिन्सच्या मानाने अर्ध्या कॉस्टमध्ये आपण तो खर्च करू शकतो. आणि सांगायचं म्हटलं तर ही जी ट्रीटमेंट आहे आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल आहे. जळगावसारख्या आमच्या हॉस्पिटलमध्ये पण ही ट्रीटमेंट आम्ही आमच्या जळगावच्या रुग्णांना देत आहोत. फारच सुंदर. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला पालघरहून फोन आहे. रमेश दादांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार रमेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की GBSचा प्रादुर्भाव जर झाला एखाद्या व्यक्तीला आणि त्यातल्या त्यात विशेषतः सिनियर सिटीजनला जर झाला, ज्येष्ठ नागरिकाला, तर त्याने विशेषतः काय काळजी घ्यायला पाहिजे आणि एखादा डायबेटिक पेशंट असेल तर त्यानंही काय काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून हा विकार होणार नाही बा, याच्यापासून त्याचा बचाव होईल. नक्कीच नक्कीच. फारच सुंदर प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार डॉक्टर साहेब? फार चांगला प्रश्न विचारला रमेशजींनी, कारण की वयोवृद्धांनी काय काळजी घ्यायला पाहिजे की ज्यांना की ऑलरेडी ब्लड प्रेशर, डायबिटीज, त्याचबरोबर वेगवेगळ्या व्याधींनी वृद्ध रुग्ण व्यथित असतात. तर अशा रुग्णांमध्ये ऑलरेडी डायबिटीज आणि ब्लड प्रेशरने कॉम्प्लिकेशनचे चान्सेस या रुग्णांमध्ये GB सिंड्रोममध्ये होण्याचे जास्त चान्सेस आहेत. जसं की आधी पण मी सांगितलंय की पाणी हा फार आपल्याला पाण्यावर फार लक्ष द्यायला लागणार किंवा स्वतःच्या स्वच्छतेवर लक्ष द्यायला लागणार किंवा जे पण आपण बाहेरून मागवतोय घरामध्ये किंवा बाहेर खाणं टाळायला लागणार. आणि त्याचबरोबर आपला ब्लड प्रेशर कंट्रोल आहे की नाही, डायबिटीज कंट्रोल आहे की नाही, त्याच्यामुळे जरी आपल्याला आजाराचा परिणाम झाला जरी की ती जी कॉम्प्लिकेशन्स आहे किंवा दुष्परिणाम आहे आजाराची ती आपल्यामध्ये व्हायला नको, ही सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरू शकतं. म्हणजे आपल्याला डायबिटीज आणि ब्लड प्रेशर किंवा ज्या कोणत्या व्याधी आहेत त्यांना कंट्रोल करून ठेवणं, आपल्या डॉक्टरांशी रेग्युलरली सल्ला घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं ठरू शकतं. आणि डॉक्टर घोलप, आता तुम्ही दुष्परिणामाविषयी किंवा कॉम्प्लिकेशन विषयी सांगितलं, तर GB सिंड्रोमचे कॉम्प्लिकेशन किंवा काय दुष्परिणाम असू शकतात, कृपया त्याविषयी सांगा आम्हाला. जसं की आता जी तीव्रता आहे, लक्षणांची तीव्रता ही वेगवेगळी असते की काही रुग्णांना फक्त मुंग्या येतात, काही रुग्णांना हातापायाला लोळेपणा येतो, पण काही रुग्णांना जी तीव्रता आहे त्याच्यामध्ये आपण ऑटोइम्यून किंवा त्याच्यामध्ये ऑटोनॉमिक डिस्फंक्शन आपल्याला बघायला मिळतं की त्याच्यामध्ये रक्तदाबामध्ये
किंवा आपल्या ब्लड प्रेशरमध्ये किंवा हृदयाच्या ठोक्यांमध्ये दुष्परिणाम होतो किंवा त्याच्यासोबत आपल्याला काही लोकांना गिळायला प्रॉब्लेम होतो. गिळायला प्रॉब्लेम झाल्यामुळे कोणाला निमोनिया होण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा त्याचबरोबर श्वसनाला प्रॉब्लेम होतो. त्याच्या श्वसनाला प्रॉब्लेम झाल्यामुळे काही रुग्णांना इवन व्हेंटिलेटरवर पण आपल्याला टाकून त्याची पूर्ण ट्रीटमेंट करायला लागते. त्याचबरोबर जर रुग्ण हा बेड रिडन किंवा बेडमध्येच असेल, हातपाय हलवू शकत नसेल किंवा शरीराची हालचाल करू नसेल तर त्या रुग्णांना बेड सोर्स किंवा जखमा होण्याचे फार चान्सेस असतात. तर अशा रुग्णांना एअरबेड टाकणे, त्यांची पोझिशनिंग चेंज करणे ही काळजी आपल्याला घ्यायला हवी. त्याचबरोबर ज्या रुग्णांचे हातपाय हलतच नाही त्यांच्यामध्ये पायामध्ये रक्ताच्या गुठळ्या बनणे, ज्याला आपण एम्बॉलिझम किंवा DVT म्हणतो, तर त्या गोष्टींमध्ये आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे की फिजिओथेरपी करणं, त्याच्यासोबत चेस्ट PT करणं, बॅक केअर करणं, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात की त्याच्यामुळे आपण ते दुष्परिणाम जे आहेत GB सिंड्रोमचे ते मोठ्या प्रमाणावर टाळू शकतो. फारच चांगलं मार्गदर्शन करताय सर. आणि समजा एकदा GB सिंड्रोम होऊन गेला तर तो पुन्हा होतो का किंवा परत त्याचा त्रास होऊ शकतो का, त्याविषयी देखील? निखिल, फारच छान क्वेश्चन आहे हा. रेग्युलरली विचारणारा क्वेश्चन आहे आम्हाला आमच्या OPD मध्ये किंवा जे नातेवाईक आहेत त्यांना हा असतो की आता पेशंट रुग्ण बरा झाला आमचा आता, पण याच्यानंतर कधी होऊ शकतो का? म्हणजे ऑलरेडी आजारामुळे ते त्रस्त असतात, खर्च वाढलेला असतो आणि नंतर फिजिओ चालू असते, तर मग आता याच्यानंतर काही दिवसांनी होणार का, हा फार मोठा प्रश्न असतो. तर आपण जर म्हटलं तर त्याचं प्रमाण जे आहे ते फार कमी आहे. ते 1 ते 5% लोकांमध्ये होऊ शकतो किंवा त्याला आपण कधी कधी क्रोनिक CIDP सारखा आजार असतो की तो GBS म्हणून पण प्रेझेंट होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याचे जे पर्सेंटेज आहे ते फार रेअर आहे. त्याच्यामुळे आपल्या रुग्णांनी, नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये, हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. फारच छान. मित्रांनो, तुमच्या प्रश्नांची देखील आम्ही वाट पाहतोय. तर आजचा GB सिंड्रोम, गिलन बॅरे सिंड्रोम याविषयी, GBS विषयी कुठलाही तुमच्या मनात प्रश्न असेल तर विनासंकोच आम्हाला फोन करून तुम्ही प्रश्न विचारू शकता डॉक्टर साहेबांना. आणि डॉक्टर घोलप, आम्ही काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हा GB सिंड्रोम जो आहे त्याचा त्रास समाजाला किंवा आपल्याला होणार नाही, यासाठी काय काळजी घ्यावी? नक्कीच. आता आपण बघितलं की जो संसर्ग वाढलाय पुण्यामध्ये, पण तो कॉन्टॅमिनेटेड वॉटरमुळे झाला आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यातून आपल्याला हे शिकायचं की आपल्याला पाण्यावर सगळ्यात आधी लक्ष द्यायला पाहिजेत, बॉइल्ड वॉटर घ्यायला पाहिजेत. त्याच्यानंतर जे परिणाम आहेत त्याच्यामध्ये तो व्हायरसेसने होऊ शकतो, त्याच्यामुळे आपण गर्दी टाळायला पाहिजेत, इन्फेक्शन व्हायला नको याची काळजी घ्यायला पाहिजेत. त्याचबरोबर जे बाहेरून घरामध्ये आपण वस्तू आणतोय त्यांना स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे, स्वतःची स्वच्छता ठेवणं फार गरजेची आहे. किंवा कधी आपण काही सर्जरीसाठी जात असेल तर आपल्याला आधीच काही व्हायरल इन्फेक्शन नाही आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन नाही आहे, याची काळजी घेणं फार गरजेची आहे की त्याच्यानंतरच आपण काही सर्जिकल इंटरव्हेन्शन म्हणा किंवा काही म्हणा हे करणं गरजेचं आहे. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला लातूरहून फोन आहे, श्यामदादांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार श्यामदादा, स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी श्यामगिरी बोलतोय. मी जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक शिक्षक आहे. लातूर जिल्ह्यामधून बोलतोय मी. हा, नमस्कार. सलग प्रश्न विचारा, आवाज ऐकू येतोय. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र प्रत्येक गावामध्ये जवळपास पोहोचलेलं आहे आणि त्या गावामध्ये शाळा पण असते. नक्की, बरोबर. आणि त्या शाळाच्या म्हणजे शाळेमध्ये येऊन डॉक्टर बरीच माहिती सांगतात. हा आजार होऊ नये म्हणून आपण काही मोहीम राबवणार आहात का? नक्कीच श्यामजी. आता मी स्वतः जळगाव गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट वैद्यकीय विद्यालयात आणि रुग्णालयात काम करतो. आताच आमच्या इथे कलेक्टर साहेबांनी आम्ही ऑलमोस्ट सगळे जे प्राथमिक केंद्र आहेत, जे आशा वर्कर्स आहे, यांना जनजागृती मोहिमेमार्फत त्यांना आम्ही गाईड केलेलं आहे ऑलरेडी जळगावमध्ये. आणि याच्यावर गव्हर्नमेंटचं किंवा शासनाचं कटेकोर लक्ष आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये गव्हर्नमेंटने याच्यावर हे चॅलेंज घेतलेलं आहे. जसं की आता आपण बघितलं की कोविडचा जो दुष्परिणाम होता, बऱ्याच आपल्याला हा आजार नवीन होता, पूर्णपणे नवीन होता, पण GBS हा पूर्ण नवीन आजार नाही आहे. त्याच्यामुळे याची जी ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती ही स्टँडर्ड, अजून पण स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचं याच्यावर पूर्णपणे लक्ष आहे आणि त्याच्यावर पूर्णपणे व्यवस्थित प्लॅनिंग ऑलरेडी चालू आहे. त्याच्यामध्ये IVIG, प्लाझ्मा फेरेसिस आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला पण अवेलेबल आहेत.
फारच छान सुंदर असा प्रश्न विचारलाय. मित्रांनो, असेच फोन करून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा आणि शंकांचं समाधान आपण सरांकडून घेऊया. जास्तीत जास्त ज्ञान घ्यायचा सरांकडून प्रयत्न करूया. तर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टरमध्ये. आणि आज चर्चा सुरू आहे GB सिंड्रोम या विषयी. कारणं काय, लक्षणं काय आणि उपाययोजना काय. आणि आपल्याला तज्ज्ञ असे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर गोपाल घोलप मार्गदर्शन करतायत. तर डॉक्टर साहेब, एखादा तुमचा अनुभव किंवा तुम्ही बघितलेली किंवा तुम्ही उपचार दिलेले एखाद्या रुग्णाविषयी आम्हाला ऐकायला आवडेल, त्यांचा अनुभव ऐकायला आवडेल. कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. नक्कीच. मी आधी पण तुम्हाला सांगितलं की मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव इथे कार्यरत आहे न्यूरोलॉजिस्ट म्हणून. आणि हे सगळं आपण बघितलं की पुण्यामध्ये अचानक संसर्ग वाढल्यामुळे जळगावमध्ये पण 3 हप्त्यापूर्वी एक रुग्ण आढळला. त्याच वेळेस थोडे नातेवाईकांमध्ये किंवा म्हणा किंवा सिटीमध्ये थोडे पॅनिक सिच्युएशन झाली होती की GB सिंड्रोम जळगावमध्ये पहिला रुग्ण आढळला. पण अभिमानाची बाब म्हणजे की आम्ही त्या रुग्णाला पूर्णपणे बरं करून घरी पाठवू शकलो. आम्ही त्यांना IVIG जळगावमध्येच अवेलेबल केली, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये अवेलेबल करून आमचा रुग्ण बरा झालेला आहे. आणि त्याचबरोबर आताही एक रुग्ण आहे आणि तो त्याच्या ऑलरेडी रिकव्हरीवर आहे. तर सगळं त्याच्यामुळे आता रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये पण समाधानाचं वातावरण आहे. फारच सुंदर सांगू शकतो. फारच सुंदर. आणि जर समजा ग्रामीण भागाविषयी आपली चर्चा झाली किंवा आपले जे कॉलर होते त्यांनी पण आपल्याला विचारलं की PHC मध्ये प्रायमरी जे आरोग्य केंद्र असतात, तर अंगणवाडी क्षेत्र आहे, तिथे एखादा रुग्ण आढळला आणि त्याची गंभीरता कशी ओळखायची, म्हणजे कधी याला पुढच्या हॉस्पिटलमध्ये किंवा मोठ्या हॉस्पिटल सेटअप रुग्णालयात पाठवायचं, हे कसं ओळखता येईल किंवा काय करावं डॉक्टरांनी म्हणा, अंगणवाडी वर्करनी किंवा आपल्या समाजाने मित्रांनी कसं ओळखावं? नक्कीच. इवन हा जो क्वेश्चन आहे हा सगळ्यांनाच पडलेला होता. त्याच्यामुळे जळगावला पण आमच्या इथे कलेक्टर साहेबांनी त्याच्यावर पाठपुरावा करून आशा वर्कर्स, प्रायमरी हेल्थ केअर वर्कर्स यांच्यासाठी आम्ही एक जनजागृतीसाठी GBSवर लेक्चर्स अरेंज केलं होतं. आणि त्याच्यामध्ये आम्ही तेच प्रायमरी हेल्थ केअर वर्कर्सला आणि डॉक्टरांना सांगितलं की जर रुग्णाला जर जे सिम्पटम्स किंवा लक्षणं आहेत ते तासाभरामध्ये किंवा काही दिवसामध्ये वाढत असतील, त्याचबरोबर रुग्णाला काही श्वसनाचा प्रॉब्लेम असेल किंवा गिळण्याचा प्रॉब्लेम होत असेल, त्याचबरोबर आपण जसं म्हटलं की सिंगल ब्रेथ काउंट, की एका श्वसनामध्ये एका ब्रिदिंगमध्ये जर तो 20पेक्षा जास्त बोलू शकत नाही, अशा रुग्णांना तुम्ही ताबडतोब तात्काळ कॉन्टॅक्ट करून सेकंडरी सेंटर किंवा टर्शियरी सेंटरला पाठवायला हवं. हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. आणि तिथे टर्शरी सेंटरला किंवा मोठ्या रुग्णालयात मग कशा प्रकारे त्या रुग्णावर उपचार उपाययोजना केली जाते त्याविषयी थोडं? तिथे लगेच आमचं आयसोलेशन सेंटर बनवलेलं आहे आम्ही. GBSच्या रुग्णांसाठी आयसोलेशन सेंटर आहे. रुग्ण आला की त्याच्यानंतर लगेच न्यूरोलॉजिस्ट आणि फिजिशियन एक्झामिन करून लगेच त्याच्या नर्व टेस्ट, त्याच्यासोबतच गरज वाटली तर CSF किंवा लंबार पंक्चर आम्ही करतो. आणि आजाराचं निदान जसं झालं त्याचबरोबर इमिजिएटली त्यातला IV इम्युनोग्लोब्युलिनची ट्रीटमेंट आम्ही अवेलेबल करून देतो. त्याच्यावर पूर्णपणे श्वसनावर, रक्तदाबावर याच्यावर पूर्ण आमचं मॉनिटरिंग असतं की जेणेकरून की रुग्णाला लक्षणांमध्ये काय परिणाम होत नाही काही किंवा त्याचे दुष्परिणाम, आजाराचे दुष्परिणाम होऊ नये, हे याची आम्ही रेग्युलरली काळजी घेत असतो. आणि मगाशी पण थोडी चर्चा झाली या विषयावर. थोडंसं सविस्तर सांगितलं तर, म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणा किंवा डायबिटीज आहे, मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे किंवा ज्यांची प्रतिकारक क्षमता जी आहे, रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे, तर त्या लोकांनी काय सावधानी बाळगली पाहिजे, त्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे स्वतःची आणि परिवाराची, त्याविषयी कृपया. नक्कीच. आपण आधी पण बघितलं की GB सिंड्रोम हा ऑटोइम्युन डिजीज आहे. ऑटोइम्युन डिजीज आता बऱ्याच प्रकारचे ऑटोइम्युन डिजीज असतात की त्याच्यामध्ये रुग्ण हे स्टिरॉइड्स किंवा इम्युनोसप्रेसंट अशा वेगवेगळ्या मेडिसिन्सवर मेडिसिन घेत असतात. तर अशा रुग्णांना ऑलरेडी काही व्हायरसेस, बॅक्टेरिया इन्फेक्शन होण्याची रिस्क जास्त असते. तर अशा रुग्णांनी शक्यतोवर गर्दीमध्ये जाणं टाळलं पाहिजे. बॉइल्ड वॉटर घेणं त्यांनी ते फार महत्त्वाचं आहे.
त्याचबरोबर त्यांनी म्हणजे ज्यांना इम्युनोसप्रेशन किंवा स्टिरॉइड चालू आहेत किंवा वृद्ध व्यक्ती आहेत ज्यांना ऑलरेडी वेगवेगळ्या व्याधी आहेत त्यांनी काळजी घेणं फार महत्त्वाचं ठरतं. फारच छान सर, आपल्याला सुंदर मार्गदर्शन करतायत. आणि एक अजून प्रश्न असा येतो की लहान म्हणजे त्या प्रश्नाविषयी बोलूया, लहान मुलांविषयी पण. तुर्तास वेळ झाली का छोट्याशा विश्रांती घेऊया आणि तुमच्या मनातले प्रश्न देखील आम्हाला फोन करून कृपया तुम्ही विचारू शकता. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टरमध्ये. आणि चर्चा सुरू आहे GB सिंड्रोम याविषयी. लक्षणं काय, कारणं काय आणि उपाय काय. आणि तज्ज्ञ असे न्यूरोलॉजिस्ट आज आपल्यासोबत आहेत, त्यांचं मार्गदर्शन घेतोय. डॉक्टर गोपाल घोलप आपल्यासोबत आहेत. आणि डॉक्टर साहेब, आम्हाला सांगा की GB सिंड्रोमची जी लक्षणं आहेत त्या प्रकारे लक्षणं देणारी असे अजून काही व्याधी आहेत का, आजार आहेत का की ज्याच्यामध्ये सारखीच लक्षणं दिसतात आणि कसं ओळखायचं? म्हणजे नक्कीच डॉक्टर निखिल, की बऱ्याच वेळेस आपण जेव्हा कोणाला लोळेपणा येतो किंवा पायाला मुंग्या येतात तर आपण लगेच आता जसं वातावरण झालं आहे की लगेच आता आपल्याला प्रश्न पण बघितले आपण की हातापायाला मुंग्या येत आहेत किंवा हातापायाला लोळेपणा आला आहे तर तो GBSच असेल का? तर नक्की मी हे सांगू शकतो की तो प्रत्येक वेळेस GBSच असेल असं नाही आहे. तर आपल्याला त्याच्या मागची पेशंटची काय हिस्ट्री आहे हे जाणणं फार गरजेचं आहे. तर त्याला लोळेपणासोबत कोणाला पायामध्ये क्रॅम्प्स येत आहेत का, त्याला दुखतं आहेत का, तर तो वेगळा एक प्रकारचा मसल डिसीज असू शकतो. जसं की आपण हायपोकॅलेमिक पिरियडिक पॅरालिसिस की तो जसं GBSची लक्षणं आहेत सेम तो तसाच प्रेझेंट होतो. त्याला आपण त्या रुग्णांमध्ये आपण जर सिंपल एक ब्लड टेस्ट केली की त्याच्यामध्ये पोटॅशियम जर कमी असेल रुग्णाचं आणि आपण बघू शकतो की तो रुग्णाला जर आपण पोटॅशियम दिलं सिंपल तर तो रुग्ण विदिन 24 आवर पूर्ण नॉर्मल पण होऊ शकतो. तर त्याच्यामुळे प्रत्येक रुग्ण ज्याला हातापायाला मुंग्या येत आहेत किंवा हातापाय लुळे पडले तो GBSच असेल असं नाही आहे. तर त्याच्यामुळे डॉक्टरांनी हे पण लक्ष द्यायला पाहिजेत की त्याला पोटॅशियमची कमी आहे का, त्याचबरोबर कधी कधी सर्पदंश जसं की कोब्रा बाईट म्हणू शकतो आपण की त्या रुग्णांमध्ये की तुम्हाला आपण ग्रामीण भागामध्ये बघतो की कोब्रा बाईट किंवा स्नेक बाईट हे फार कॉमन आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे की बॅकग्राऊंडमध्ये त्याला काही सर्पदंश झाला आहे का किंवा OP पॉयझनिंग किंवा त्याला कोणी पॉयझन घेतलं आहेत का. त्याच्यासोबत बऱ्याच वेळेस जी लक्षणं आहेत ते GB सिंड्रोमसारखी दिसून येतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे पोटॅशियम करणं फार महत्त्वाचं आहे. त्याला काही सर्पदंशाची हिस्ट्री आहे का किंवा डिप्थेरिया घटसर्पाने पण काही रुग्णांना किंवा काही व्हायरसेस असतात की त्याच्यामुळे किंवा वॅक्सिनशी रिलेटेड पण काही विकनेस असू शकते, ते तुम्हाला ओळखणं फार गरजेचं आहे. तर हे आपण डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणू शकतो की हे डिफरन्शियल डायग्नोसिस केव्हाही GBSचं लक्षण किंवा डायग्नोसिस करताना डोक्यामध्ये ठेवणं फार महत्त्वाचं ठरतं. नाहीतर त्याच्यामुळे आपली जी ट्रीटमेंट आहे किंवा उपचार पद्धती ही वेगळी होऊ शकते. बरोबर, प्रत्येक आजारानुसार उपचार पद्धती उपाययोजना केल्या जातात. आणि डॉक्टर साहेब, तुम्ही छान स्लाइड्स आणल्यात आम्हाला दाखवायला. एक अशी कुठली स्लाइड आहे का की ज्यात तुम्ही आम्हाला पूर्ण GB सिंड्रोम समजवू शकता किंवा त्याविषयी आम्हाला माहिती देऊ शकता? तर कृपया त्या स्लाइडच्या माध्यमातून पुन्हा आम्हाला जाता आम्हाला ते समजून घेता येईल. नक्कीच. आपण या स्लाइडमध्ये बघू शकतो की आपण बघितलं की GB सिंड्रोम हा ऑटो इम्युन डिजीज आहे. आपण बघू शकतो स्लाइडमध्ये इट इज अ ॲक्यूट इम्युन रिलेटेड पॉलीरॅडिक्युलो न्यूरोपॅथी. नावामध्येच आपण सांगू शकतो की इट इज अ पॉलीरॅडिक्युलो न्यूरोपॅथी. रॅडिकल म्हणजे ज्या नसांचे जिथे आपल्या मणक्यामध्ये सुरुवात होते तिथे इन्फ्लमेशन होतं. त्याचबरोबर आपल्या नसांमध्ये इन्फ्लमेशन होतं. आणि पॉली म्हणजे मल्टिपल लेव्हलला त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन होत असतं. आणि आपण चार्टमध्ये बघू शकतो की त्याच्यामध्ये डिसऑटोनॉमिया, जसं की मी सांगितलं तुम्हाला की टॅकिकार्डिया किंवा डिसअरिथमिया किंवा हृदयाच्या ठोक्यांमध्ये परिणाम होणं, त्याच्यामध्ये हृदयाच्या ठोक्यांमध्ये परिणाम जर झाला तर सडनली रुग्णाची डेथ पण होऊ शकते. त्याच्यामुळे जर मी आधी पण सांगितलं की जर असे सिम्पटम्स असतील, टॅकिकार्डिया असेल किंवा ऑटोनॉमिक डिस्फंक्शन असेल तर अशा रुग्णांना लवकरात लवकर तुम्ही सेकंडरी सेंटरला पाठवणं गरजेचं आहे. त्यासोबत सेन्सरी सिम्पटम्स जसं की ब्लॅडरमध्ये काही लघवीला प्रॉब्लेम होणं, पेन जसं की हातापायाला मुंग्या येणं किंवा कमरेमध्ये दुखणं, नंतर मोटर विकनेस म्हणजे लोळेपणा, तो एका साईडला असू शकतो किंवा दोघं साईडला असू शकतो किंवा तो पूर्णपणे
दोघं पायांमध्ये पण असू शकतो किंवा चारही हातापायांमध्ये असू शकतो. त्याच्यात बरोबर आपण बघू शकतो की डायफ्रॅमॅटिक पाल्सी, की ज्याच्यामध्ये रुग्णाला श्वसनाला प्रॉब्लेम होतोय. त्याचबरोबर आपण क्रेनियल नर्व पॉल्सी बघितलं की चेहऱ्याचा भाग किंवा ज्याला आपण जी मोस्ट कॉमन नर्व आहे आपल्या याच्यामध्ये ते आपण बघू शकतो की 7th नर्व ही कॉमनली इन्व्हॉल्व असते, फेस विकनेस. त्याचबरोबर गिळायला त्रास होणं हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं आणि डोळ्यांची मुवमेंट. डॉक्टर साहेब, तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आला आणि आजचा जो महत्त्वपूर्ण विषय आहे GB सिंड्रोम त्याविषयी आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद मित्रांनो. कारण वेळेला सीमा आहे पण आमचं जे प्रेम आहे त्याला सीमा नाही आहे. यासाठी नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तुर्तास धन्यवाद. नमस्कार.